नंदुरबार तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अक्षरशः कंबरडं मोडलं गेलेलं आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं शेतकऱ्यांच्या हाततोंडाशी आलेला घास जो आहे तो निसर्गराजाने पुन्हा एकदा हिरावला गेल्यामुळं शेतकऱ्यांवरती संकटाचा डोंगर येऊन ठेपलेला आहे. जिल्ह्यातील जवळपास 62 गाव आणि 954 शेतकऱ्यांचे यात नुकसान झालेले आहे. जवळपास 832 हेक्टरवरती या पिकांचे नुकसान झाले. यात सर्वाधिक मका असेल, कांदा असेल, भुईमुग असेल, गहू असेल, बाजरी, ज्वारी या पिकांचे सर्वाधिक नुकसान जे आहे ते झालेले आहे. तर फळबागांमध्ये आंबा पिकाला देखील मोठा फटका जो आहे तो सहन करावा लागला असल्यामुळे आमचूर उत्पादक शेतकरी देखील अडचणीत सापडलेला आहे. तर काही प्रमाणावर ते पपई आणि केळीला देखील याचा फटका जो आहे तो सहन करावा लागतोय. एकंदरीतच शेतकऱ्यांनी पोटतिडकीने पिकवलेले पिकं जे आहे ते आता डोळ्यासमोरच उद्ध्वस्त होताना पाहत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आता पाणी हे जे ते येत आहे. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने प्रशासनाला आदेश देऊन पंचनामे करून मदत द्यावी आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसरावे अशी काहीशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे. नंदुरबार तालुक्यातील शेणीमांडळ, आष्टा, टोकर तलाव, तलवाडे या गावांमध्ये सर्वाधिक फटका जो आहे तो गारपिटीच्या आणि अवकाळी पावसाचे झालेला आहे. पश्चिम पट्ट्यानंतर देखील पूर्व भागात देखील मोठ्या प्रमाणावर ते शेतकऱ्यांना याचा फटका जो आहे तो सहन करावा लागलाय. तर जळगावच्या अनेक भागांमध्ये आंबा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फटका जो आहे तो सहन करावा लागलाय. त्यामुळं नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास 832 हेक्टर या अवकाळी पावसामुळे बाधित झाले. त्यामुळे या 954 शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे. जितेंद्र बैसारे, टीव्ही मराठी, आष्टा, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.